सलाम महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाचे सिनियर क्युरेटर जे आहेत दिलीप रानडे ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलतो आहोत मगाशी. वसुंधरा, मगाशी खूप छान बोलणं झालं की एकूणच क्युरेटरचं काम काय असतं, म्युझियमचं महत्व काय असतं. म्युझियम बद्दल आपण बोलूयात सर, पण पुन्हा क्युरेटर हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. जसं आपण म्हणतो की शिक्षक होण्यासाठी बीएड डीएड करावं लागतं, डॉक्टर होण्यासाठी एमबीबीएस करावं लागतं, क्युरेटर होण्यासाठी काय करायचं? तसं म्हटलं तर आपल्याकडे म्युझिओलॉजी या विषयातले काही कोर्सेस आहेत, अनेक ठिकाणी नाहीत, पण MS युनिव्हर्सिटी बरोडा किंवा दिल्लीला नॅशनल म्युझियम इथून तुम्हाला म्युझिओलॉजीचा कोर्स करता येतो. तसं आता मुंबई युनिव्हर्सिटीने म्युझिओलॉजी हा विषय केलेला आहे, तसं जे स्कूल ऑफ आर्टमध्ये म्युझिओलॉजी हा एक विषय आहे. आणि म्युझिओलॉजी आणि म्युझिओग्राफी याच्यामध्ये फरक असा आहे की म्युझिओलॉजी हे तात्विक बैठक, म्युझिओग्राफी त्याचं ऍप्लिकेशन. तर म्युझिओग्राफी ही पण अत्यंत महत्वाची असते, कारण ते तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान किंवा कामाचा अनुभव आल्याशिवाय येऊ शकत नाही. पण एक असं म्हणता येईल की गाईडलाईन्स, एक मार्गदर्शक असा अभ्यास म्युझिओलॉजीच्या विषयामधनं होऊ शकतो आणि त्याचा अत्यंत उपयुक्त आहे. कारण म्युझियममध्ये काम करताना प्रत्यक्ष तुमचा विषय फार छोटा असेल, पण तुम्हाला भान अत्यंत विस्तृत पाहिजे की तुम्ही कॉन्झर्वेशन रेस्टोरेशन करत नसाल, पण देखभाल करताना याला काय करायचं नाही किंवा याची देखभाल कशी करावी याचं ज्ञान डेफिनेटली असणं महत्वाचं आहे. तुम्ही डिस्प्ले करत नसाल किंवा डिस्प्ले डिझायनर नसाल, पण हे म्हणजे तुम्ही केलेलं संशोधन हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कसं मांडायला पाहिजे ह्याचं काहीतरी ज्ञान प्रत्येकाला असायला लागतं आणि ते म्युझिओलॉजीमधनं त्याच्या काही पायाभूत अशी माहिती मिळू शकते. नक्कीच सर, तुम्ही महत्वाचं सांगतात. म्हणजे या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारेन, तुम्ही सांगितलं की म्युझिओलॉजी आणि म्युझिओग्राफी म्हणजे वाफेमध्ये शक्ती असते ही झाली म्युझिओलॉजी आणि त्याच्यापासून इंजिन बनवणं ही झाली म्युझिओग्राफी. पण क्युरेटर म्हणजे या पदासाठी एखाद्याला काम करायचं असेल किंवा जायची इच्छा असेल तर एक चांगला करिअर ऑप्शन होऊ शकतो का? आता बऱ्यापैकी त्याला म्हणजे स्कोप आहे, कारण आता म्युझियमशीच निव्वळ संबंधित क्युरेटरशिप अशी राहिली नाही, कारण अनेक प्रदर्शनं क्युरेट केली जातात. आता इवन ऑक्शनच्या वेळेला क्युरेटर लागतो जो त्या कला वस्तूंचा अभ्यास करतो, त्यांचं महत्व सांगतो. प्रत्यक्ष आता असं म्हणता येईल की एक्झिबिशन्स होतात, प्रदर्शन होतात, तेव्हा एक सूत्र मांडणारा एक मांडणारी व्यक्ती लागते, तो क्युरेटर असतो. तो अनेक चित्रांमधनं एक सुसूत्रपणा काय आहे ते लोकांसमोर मांडतो आणि त्याचं महत्व हेच आहे की जी प्रेक्षकांची मोठी रेंज आहे, मोठी संख्या असते, तर त्याच्यामध्ये तज्ज्ञापासून सामान्यापर्यंत सगळ्यांना ते कसं समजेल ह्या तऱ्हेने मांडण्याची जबाबदारी त्याची असते. आणि त्याच्यामुळे त्याला एकीकडे हे साधं सोपं कसं करून सांगावं, त्याचबरोबर अत्यंत त्याची गहनता विषयातली तीही समजली पाहिजे, अशी त्याची एक दुहेरी जबाबदारी असते. म्हणजे तुम्ही बोलताना मला एकदम असं पटकन आठवलं की एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात क्रम गाण्यांचा कसा असावा सुरुवातीपासून शेवटपर्यंत की तो कार्यक्रम अधिकाधिक रंगत जाईल आणि लोकांना आवडेल, ते काम क्युरेटरचं असतं. सर, याच्याबद्दल अजून बोलायचं आहे, तुम्ही जे मध्ये शिकलेला आहात त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वात कसा फरक पडलेला आहे हे सगळं काम करत असताना हे विचारायचं आहे. आणि म्युझियमशी संदर्भात आणखीनही माहिती वसुंधरा नक्कीच सरांकडून. निश्चितच सर स्वतः खूप उत्तम चित्रकार आहेत, त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरलेली आहेत, त्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.